हॅलो मित्रांनो, मी प्रतीक्षा साळवी तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आणि माझ्या घरातील काही मंडळी चाललो आहोत उरूस बघण्यासाठी। उरूस म्हणजे आमच्याकडे जत्रेसारखा असतो। चला आपण आता बघूया कसा भरला आहे ते सुद्धा आता बघूयात। आमच्याकडे थंडीमध्येच हा उरूस भरलेला असतो, त्यामुळे आम्ही स्वेटर स्कार्फ बांधून चाललेलो आहोत। चला मग बघूया आपण कोणकोणती दुकाने लागलेत। हा स्टेज जो दिसतो ना तुम्हाला, तो कवालीसाठी बनवलेला आहे। तो तिसऱ्या दिवशी तिथे कवाली असते, खूप मोठी कवाली असते। इथे चिकन पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात। इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गोड तिखट असे पदार्थ लावलेले दिसतात। सुटले ना तोंडाला पाणी? मग अजून पुढे तर बघा किती पदार्थ बघायला मिळतील आपल्याला। बघा, इथे चिकन फ्राय आणि चिकन समोसा लावलेला आहे। इथे गुलाबजामुन, इथे लस्सी, आणि इथे बघा सगळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी लोक एन्जॉय करतात आणि मुलंसुद्धा किती एन्जॉय करतात मनापासून। इथे बघा लहान मुलांच्या स्वप्नातील झुकझुक गाडी म्हणजेच ट्रेन, त्यात मोठी माणसं सुद्धा बसतात आणि एन्जॉय करतात। माझ्या दादाची 2 छोटी मुलं आहेत, स्पर्श आणि श्रेया। ते त्यांच्या स्वप्नातील थारमध्ये बसलेत। त्यांना खूप आवडलं आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी। इकडे कटलरीचं दुकान लावलेलं आहे त्यांनी। कोणती पण वस्तू घ्या, 50 रुपयांनी सेल लावलेला आहे त्यांनी। तिथे खूप साऱ्या वस्तू आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज। बघा इथे पोस्टर सुद्धा लावलेला आहे त्यांनी, 50 रुपये सेल म्हणून। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपेंट आहेत आणि मुलींना जास्त करून हेच आवडतं, त्यामुळे बघा मी दाखवते तुम्हाला, वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये। आणि हे आयलाइनर आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये। लिपस्टिकला वास ना चॉकलेट। कोणता कलर होते आणि कितने वाला है? देखो से हां 150 लाइट कलर मुझसे वोट लगाना 50 रुपए देखो। किती सुंदर सुंदर लावलेले आहेत ना। हे बटरफ्लाय। को ज़्यादा डिजाइन में इथे ना किचनचं दुकान लागले, त्यावर ते हवं ते आपल्याला नाव काढून देतात त्यांच्या हाताने।
त्यांच्याकडे ही कला खूप सुंदर आहे. हा दर्गा आहे, त्यामुळे या ठिकाणी इथे हा उरूस भरतो. ही हलवापुरी उरूसमधील सर्वात फेमस. खूप सुंदर लागते, खूप टेस्टी आहे आणि ही प्रत्येकाच्या घरी जातेच. 60 रुपये इथे ना खूप दुकानं आहेत, पण गंमत अशी की आमच्या स्पर्शला ही गाडी खूप आवडली आणि ते दुकान नेमकं त्याला कुठे होतं ते माहितीच नव्हतं आणि गाडी मात्र लक्षात होती. मग आम्ही सगळीकडे फिरून फिरून त्याने आम्हाला या दुकानात आणलं आणि म्हणाला की मला हीच गाडी पाहिजे. तेव्हा आम्हाला समजलं की त्याला ही गाडी पाहिजे होती, म्हणून तो सगळीकडे आम्हाला शोधायला लावत होता ती गाडी कुठे आहे म्हणून, कुठल्या दुकानात. इथे ना लहान मुलांची खेळणी होती आणि मी पण ती खेळणी पाहून लहान मुलांसारखीच एन्जॉय करायला लागले. आता इथे ना खूप गर्दी होत चालली. थोड्या उशिराने तर खूपच गर्दी होईल आणि कवाली झाल्यावर तर बोलूनच फायदा नाही, एवढी गर्दी होते. आम्ही काय मात्र जास्त उशीर थांबलो नाही, आम्ही लवकरच गेलो. पण बाकीची लोक होती, कारण इथे कवाली खूप छान असते, त्यामुळे ती कवाली बघण्यासाठी ती लोक होती तिथे. हे इयरिंग्स मुलींच्या सर्वात आवडीचे इयरिंग्स. कितना कितने का 100 रुपये का. इथे पर्स ना खूप छान छान आहेत, आवडतील लगेच अशा आहेत. ह्या ना हँडबॅग्स खूप छान छान आहेत.
इथे ना वॉच आणि गॉगल्स आहेत. मुलांना तर खूप आवडतात आणि ते मुलं घेण्यासाठी त्यांचीच गर्दी जमलेली आहे. आणि मी पण तिथे, कारण मला पण खूप आवडतं घ्यायला आणि बघायला पण. हर माल 60 रुपए, हर माल 60 रुपए। तो सवोने का 60 लगा दिया, सवोने का 60 लगा दिया। हर माल 60, हर माल 60। तो हर माल 60 रुपए, हर माल 60 रुपए। तो सवोने का 60 लगा दिया, सवोने का 60 लगा दिया। हर माल 60, हर माल 60। खूप खरेदी केली, खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. आजची सफर तुम्हाला कशी वाटली माझी ते मला कमेंट्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.